श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ज्यांनी तुम्हाला त्रास दिले आहे, दुःख दिले आहे, तुम्हाला टाळले आहे, आत्ता वेळ त्याची आहे. कोणीतरी तुम्हाला दुखवल्याबद्दल त्याची मोठी किंमत आत्ता ते चुकवणार आहे. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. महाराजाचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होणार आहे. ज्यांनी तुम्हाला दुःख दिले आहे, आता पश्चाताप करण्याची त्याची वेळ आहे. माझ्या प्रिय मुला, आज तुझ्यासाठी देवाचा संदेश आहे. पुढील 4 मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. यामध्ये तुझ्यासाठी काही खास आशीर्वाद आहेत. संदेश वगळण्याचा प्रयत्न करू नका. न वगळता पूर्णपणे ऐका. आज तुम्हाला या संदेशाद्वारे अनमोल आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी स्वामींनी तुमच्या समोर हा संदेश आशीर्वाद रूपी पाठवला आहे. भगवंतावरती विश्वास ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीत तुम्ही त्याच्यावरती सोपवून द्या. भरपूर सकारात्मक बदलण्यासाठी स्वतःला तयार करा. देव दरवाजा उघडण्याच्या मार्गावर आहे. ज्याची तुम्हाला इच्छा आहे ती इच्छा आत्ता पूर्ण होणार आहे. तुमचे मार्ग, तुमची परिस्थिती, तुमचे आरोग्य उंची गाठण्याच्या तयारीत आहे. तुमचाही जर भगवंतावरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करून तुमचा प्रतिसाद द्या. मित्रांनो, तुम्हाला आराम जीवन जगण्याची आणि पैसे कमवण्यासाठी नवीन मार्ग मिळतील. सर्व काही तुमच्या इच्छा आता पूर्ण होतील. भगवंतावरती विश्वास ठेवा. देव आधीच तुमच्यासाठी तुमच्या दुःखावर, तुमच्या शत्रूवर विजय देवांनी मिळवलेले आहे. आजपासून तुमची सुरक्षितता सुनिश्चित केले आहे. जेव्हा तुम्ही देवाला प्रार्थना करता तेव्हा देव तुम्हाला संकटाशी लढण्याचे सामर्थ्य देतो. तुमच्यासाठी जे बदलू शकतो ते बदलण्याचे सामर्थ्य फक्त भगवंतास आहे. त्यामुळे भगवंतावरती विश्वास ठेवा आणि जे तुम्हाला दुःख देत आहेत त्याच्यापासून तुम्ही दूर राहा. संदेश तुम्हाला हे सांगतो की देवाला आनंद ठेवण्यासाठी तुम्हाला देवावर विश्वास ठेवणे जरुरी आहे. त्यांना आनंद ठेवल्यास ते तुम्हाला कधीच दुःखी ठेवणार नाही. तुमचे प्रत्येक प्रार्थनेचे फळ आत्ता पूर्ण होणार आहेत. भगवंताचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. जे लोक तुम्हाला त्रास किंवा दुःख देतात अशा लोकांशी संवाद साधताना त्याच्याशी शांतपणे बोला. त्याचा वागण्याचा परिणाम तुमच्यावर कसा होतो हे स्पष्टपणे करणे आणि गरज भासल्यास त्याच्याशी संवाद साधण्याचा नकार देणे हे महत्त्वाचे. राग आणि आक्रमकतेने बोलणे तुम्ही टाळा. शांत आणि संयमी राहा. तुम्हाला जे लोक दुःख देतात, त्रास देतात त्यांच्याशी तुम्ही कसे वागाल त्यांना सांगा की त्याचे वागणे तुम्हाला त्रासदायक होत आहे आणि ते तुम्हाला कसे दुखवत आहे. तुमची भावना त्यांच्यापर्यंत एकदा पोचू द्या. स्पष्ट आणि थेट बोला. त्याचा वागण्याचा परिणाम तुमच्यावर होते हे त्यांना समजून सांगा. तुम्हाला काय सहन करता येतं आणि काही नाही हे त्यांना स्पष्टपणे तुमच्या सीमा निश्चित करून सांगा. गरज भासल्यास त्यांच्याशी संवाद करणे सोडून द्या. जर त्याच्याशी बोलणे तुम्हाला त्रास देत असेल तर त्याच्याशी न बोलणे किंवा संवाद तोडणे, त्यांना दूर ठेवणे हरकत नाही. आपल्या स्वतःची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे. अशा लोकांपासून वाचायचे असेल तर आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योगा, ध्यान, नामस्मरण आणि शांततापूर्ण क्रिया करणे खूप महत्त्वाचे. त्याच्यासाठीच मित्रांनो हा प्रेरणादायी संदेश भगवंताने तुमच्या समोर पाठवला आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गॉड इज ग्रेट असे तुम्ही टाईप करून हा संदेश तुम्ही 2 जणांना शेअर करा. मित्रांनो, मित्र, कुटुंब किंवा व्यावसायिक सल्लागाराकडून तुम्ही मदत घ्यायला पाहिजे अशा
त्रास देणाऱ्या लोकांकडून जर तुम्हाला वाचायचे असेल तर एखादी व्यक्ती तुम्हाला सतत वाईट बोलत असेल तर तुम्ही त्यांना सांगा की मला हे आवडत नाही की तुम्ही मला वाईट बोलता, मला तुमच्या वागण्याने खूप त्रास होतो, कृपया हे तुम्ही थांबवा. तर एखादी व्यक्ती तुमच्या कामात अडथळे आणत असेल तरीसुद्धा तुम्ही त्यांना सांगा की तुमच्या या वागण्याने माझ्या कामात अडथळा येत आहे आणि मला हे नको, कृपया माझ्या कामात तुम्ही हस्तक्षेप करू नका. एखादी व्यक्ती तुम्हाला सतत वाईट विचार देत असेल तर तुम्ही त्यांना सांगा माझा विचार करणे मला असे वाईट विचार करणे मला आवडत नाही, माझ्याबद्दल चांगले बोला, माझ्या भावनाचा आदर करा. तुम्ही जर त्यांना लगेच खडसवून सांगितले तर ते सुधारतील, नाहीतर तुम्ही जर सहन करत तर तुम्हाला आयुष्यभर सहन करावा लागेल. कारण तुम्ही पहिल्यांदाच त्यांना स्पष्टपणे बोला तर ते विचार करतील, अरे नाही, त्याच्याकडे आपलं काही चालणार नाही. त्यामुळे असल्या स्वार्थी लोकांपासून दूर राहून आपलं आयुष्य सुखी आनंदी कसं बनवता येईल आणि आपली प्रगती कशी होईल याच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. कारण अशा स्वार्थी लोकांकडून आपल्याला काहीही फायदा होत नसतो. उलट त्रास देणारे लोक ज्याच्या साथीने जुळत वाढतात आणि अशा स्वार्थी लोकांकडून कधी आर्थिक मदत घ्यायची नाही. सर्वप्रथम त्यांना टाळायचं नाही, कारण आपण टाळून त्यांना टाळणार तरी किती, कधी कधी त्यांना सामोरे जावेच लागणार. त्यामुळे त्यांना फेस करायला शिका. ही माणसं जी काही सांगणार आहेत ते अगोदर स्वतःला सांगून ठेवा की 100% ह्याच्याकडून आपल्याला त्रास होणार आहे. असंच काहीतरी हा बोलणार, त्यानंतर तो व्यक्ती बोलून गेल्यावर थोड्या वेळाने आपल्या मनाला जे समजवलं होतं ते आठवा की वाटलंच होतं हा असंच बोलणार, याची लायकी हीच आहे असे तुम्ही मनाला सांगा आणि बिनधास्त राहा. तो मात्र काही सांगू देत किंवा विचारू देतं. आपण मात्र वन वर्ल्ड कम्युनिकेशन ठेवायचे, जसं की हो बरोबर आहे, अच्छा चालेल, बरं हो का, ठीक आहे. अशा प्रकारे याचा फायदा असा होतो की कुत्रा भुकून भुकणार किती, थकला की शांत बसेल. तो जे काही सांगतोय तिथे सिरियसली तुम्ही राहू नका आणि क्युरिओसिटी दाखवू नका. आपण त्याला जेवढे रिप्लाय देऊ, रिॲक्ट करू, तेवढा तो जास्त भाव खाणार. आपल्या जवळच्या माणसाबद्दल त्याच्याजवळ चुकूनही काही सांगू नका, कारण आपल्या माणसांना विरोध करायला या अशा लोकांना खूप आवडतं. एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत काही नसेल तर त्याबद्दल काही अशा लोकांना सांगू नका, म्हणजे त्यांना आपल्याशी चर्चा करण्याचा टॉपिक मिळतो. अशा लोकांपासून सावध राहणे खूप सोपे आहे. एकच मंत्राचा तुम्ही उपयोग करा, ओम दुर्लक्षाय नमः. मित्रांनो, पहा, नक्कीच याचा फायदा होईल. सहमत असाल तर हा संदेश 10 जणांना शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.